क्षमा असावी, पण आपल्या वागण्यानं आम्ही अचंबित झालो आहोत. आपण जर जेवण मागितलं असतं तर कुणीही दिलं असतं. असं उष्टान्न जेवण बरं नाही दिसत. उष्ट्याची चेष्टा करतोस? तुझं शरीर नाही का रे उष्ट? माईच्या पोटात राहून तिनं खाल्लेलं उष्टान्न नाही का खाल्लंस तू? अरे त्या उष्ट्यावरचा ग्लास म्हणून तू हे जग बघितलंस. उष्ट पंकटलाल, हे काहीतरी अद्भुत दिसतंय. अंगाला दरदरून घाम फुटलाय. भर पावसात वीज कडकडावी तसा माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय. होय पंत, मला हे सगळं विलक्षण वाटतंय. घ्या, आपल्यासाठी जेवण आणलंय. पोटभर खा. जेवण आणलंय. छान छान. प्रेमाची भाजी, मायेचा भात आणि सुखाची पोळी. वेगळं करून कसं चालेल? हे घ्या, पाणी घ्या. अहो, हे काय करून राहिले? मला तर काही समजूनच नाही राहिले. बुवा गुराढोराचं पाणी का म्हणून पिऊन राहिले? ज्या ओढ्याचं गढूळ पाणी गाई म्हशी पितात तेच पाणी तुम्ही पितात. ज्या ओढ्याचं पाणी गाई म्हशी पितात त्या ओढ्याचं पाणी आपल्याला चालत नाही. आणि त्याच गाई म्हशीचं दूध कसं काय आपल्याला चालतं? स्वार्थासाठी निर्मळ आणि परमार्थासाठी गढूळ असा भेद का? अरे पाणी गढूळ नाही, आपलं मन गढूळ झालंय. मन बदला, मन बदला. गढूळपणा गळून पडेल, गढूळपणा गळून पडेल. महाराज,